रामकृष्ण हरी दररोज नवनवीन कीर्तन भजन श्रवण करण्यासाठी लगेच आपल्या वारकरी नामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। हा, या लोकांनी सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात जाण तेव्हा। तुम्हाला साधा प्रश्न सांगतो आणखी, गावानं सरपंच केला का सरपंचानं गाव केलं? गावानं सरपंच केला हे तुम्हाला कळालं। तालुक्यानं आमदार केला का आमदारानं तालुका केला? आमदारानं तालुक्यानं आमदार केला हे तुम्हाला कळालं ना। आता काही काही कुचके भजनी महाराज बघा उद्या म्हणतात महाराज उंदरा मांजराच्या गोष्टी सांगते, तुला गाजर कळत कीर्तनातलं? हा शक्य नाही। मृदंग्याला मुकडा आणि सरपट्या कुठं टाकायच्या मृदंग्याला माहित, कोणती चाल कोण्या रागातून कुंकड जायचंय आणि किती मात्र्यात म्हणायची गाणाराला माहित, बसणारला काय माहित। आता मी कीर्तनात अभंगाव बोलायलो का अभंगाची चाकुरी करायलो का प्रत्यक्षाचं चिंतन करायलो ते म्हणजे मला माहित। बरोबर आहे का चूक आहे? आता हे आमचा जीवनाचा पिंड आहे। आता एक वेळेस आम्हाला साऊंड सिस्टम चांगले भेटतात, माणसं चांगले भेटतात, पण एक चांगलं वाटलं मला आपल्या एनकी गावामध्ये। मी समाधी सोहळ्यावरून आलो ना तसं वाटायला मी एनकी मध्ये उभा नाही, ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्यावर उभा आहे। बघा वातावरण। हा नाही तर कधी आम्हाला दिवाळी, कधी शिमगा आणि कधी सक्रात। याला प्रमाण द्यावं लागेल ना, मोकळं बोलायचं मत नाही, बोललं त्याला आधार कार्ड लागत आहे। हा मी सांगू तुम्हाला तुकोबर आहे, मी म्हणत नाही सायळकर सगळ्या गोष्टी सारख्या नाहीत, एक आहे एक नाही। बघा ना, कोटे काही कोटे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही। कोटे काही कोटे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही। कोटे काही कोटे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही। कोटे काही कोटे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही। आलं ना प्रमाण? कोटे काही नाही, एक आहे। सारख्या गोष्टी सारख्या आहेत का? नाही, पण याला कळण्याकरता वेळ लागते। मला 2 मिनिटाचं उत्तर द्याय वेळ कमी आहे। बघा ना, आता काही माणसं म्हणतात तसं नसतंय, माझं कसं असतं मी बोलतो ना त्या साखळीने चलत असतो। आता अभंगाचं चरण बघा, तुकाराम महाराज देवाला म्हणतात जाण करून देतात, कल्पना करतात, वीट हे जागा हे पद कुणामुळे मिळालं मी सांगू? अभंगाचं पहिलं चरण, भक्ताविन देवा, भक्ताविन देवा, हे भक्ताविन देवा, भक्ताविन देवा, देवा भक्ताविन देवा, भक्ताविन देवा भक्ताविन देवा, देवा भक्ताविन देवा। कैची रूप घड सेवा, कैची रूप घड सेवा, शोभविले शोभविले रूप गण सेवा, गण रूप गण सेवा, शोभविले शोभविले येरा येरा। ओ भक्ताविन देवा, कैची रूप घड सेवा,
अभंगाचं पहिलं चरण क्लिअर करायलो. आपलं कीर्तन कुठं चाललंय? हिरीला किंमत. आता देवाला किंमत देवामुळे नाही, देवाला किंमत भक्तामुळे. बघा ना, आता येनकी गाव एका विचारामध्ये आलं म्हणून दिव्य ते भव्य मंदिर बांधलं, चांगल्या पद्धतीनं सुंदर बांधलं. म्हणून गावकऱ्याला, सप्ताह कमिटीला आणि सगळ्या माता माता माझ्या भगिनीला सगळ्याला एक विनंती आहे कळकळीची, मंदिर बांधलं ना स्वच्छता ठेवा. मंदिर बांधल्यावर काय ठेवली पाहिजे? स्वच्छता ठेवली, पवित्रपणा ठेवला पाहिजे. हा, मी नेहमी सांगत असतो मंदिर बांधणं सोपं आहे पण पवित्रपणा अवघड आहे. हा, नंबर 1 बा पत्रकार परिषद घ्या उदगीरला. एक समाज असा आहे, जर त्यानं भिंगरीचं टोपण जर फोडलं मंदिरात येतच नाही, येतच नाही, नाव घेत नाही. हा, आणि आपले तंबाखू खाऊन तिथं वरी जाऊन पडत येत खाली होत. मी का पट्टी दिली नाही का? तू इकडे ये बरं. तू नाही, बरोबर आहे का? राग यालाय, राग यालाय कोणला? आणि आला तर काय करणार? काय करणार माझं कोण? काय हा, फक्त तारीख कॅन्सल करता. यापुढे माझं काय करणार आहे कोण? उत्तर करणार मी मजबूत माणूस आहे. पवित्रपणा ठेवला पाहिजे, हिंदूची गरज आहे. शुक्रवारी एक समाज एकाच वेळेमध्ये मंदिरात येत आहे. तसं आपण मला येनकी गावाला एकच विनंती आहे माझी, दर शनिवारी मारोत्र्याची दिव्य ते भव्य आरती झाली पाहिजे. बरोबर आहे का? कोणाला मळमळ कराले? ही गरज आहे सध्याच्या काळाची. आणि पाय धुवून कपडे बंधूनच मंदिरात आला पाहिजे माणूस. असा माणूस जर मंदिरामध्ये स्वच्छतेने गेला, पळे भूत बाधा. हे एक उत्तर बघा. हे कसं चाललंय सध्या? आपला समाज कसा चाललाय? खाऊन पिऊन माग पडेल ते पडेल. काय बोलायला सकाराम तू? इथून पिळत झालंय. कधी लक्षात ठेवा, अभंगाचं शरण कुठं चाललंय? भक्ता विन देवा. हिरीत काय पाहिजे? पाणी पाहिजे. देवापाशी काय पाहिजे? भक्त पाहिजे आणि माळकरी पाहिजे. तुम्ही 19 वर्षापासून सप्ताह करायलेत ना, हा कार्यक्रम असा चंद्र सूर्य येतोपर्यंत चालला पाहिजे बस. आणि प्रत्येक वर्षी 10 तरी माळकरी वाढले पाहिजे. बरोबर आहे का? चूक आहे? किती वाढले पाहिजे? 10. अहो, आपला पक्ष बळकट व्हायला पाहिजे, हिंदू जागृत झाले पाहिजे. हा, तरुण बिघडला नाही पाहिजे. एक तरुण बिघडला तर घर सुधारलं. काय सुधारलं? घर. एक घर सुधारलं तर वार्ड सुधारला, वार्ड सुधारलं तर गाव सुधारलं. आणि विकासाची गंगा गावाला येणार. बरोबर आहे का? चूक आहे? म्हणजे सुधारलं पाहिजे. हा, काही खाल्लं नाही पाहिजे शेळीनं पाला खाल्ल्यावर. काही माणसाला कामच नाही. हा, याला प्रमाण आहे माझ्याकडे. तुला खायचंय ना खाय, बोलायचंय ना बोल, जितकं झोपायचंय ना तितकं झोप. माझ्या बापाचं घर नाही, किती झोपला असतो तू? त्याला गात्यात प्रमाण आले, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. हा, काय खावं आणि किती खावं? युक्त आहार विहार इंद्रियाची सार नसावी वासरा निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार इंद्रियाची सार नसावे वासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार इंद्रियाचे सार इंद्रियाचे सार युक्त आहार विहार इंद्रियाची सार नसावी वासरा निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार इंद्रियाचे सार नसावे भासर निद्रा बहु भासर. बघा ना, हे कशात प्रमाण दिलं? गात्यातले प्रमाण पाहिजे ना.
आता सध्या कसं झालंय, सध्या काळ आमचं जमलं. आता इथून पुढच्या महाराजाला, पुढच्या पिढीतल्या कीर्तनकाराला लय तयारी ठेवावं लागणार आहे. हा, आमचं 61 वर्षाच्या काळात जमलं कसंही आम्ही बोललं तर. आता मी अभंग घेऊ द्या, माणसं थांबणार. बरोबर आहे का चूक आहे? कशात बघायलेत? गाथा आणि ज्ञानेश्वरी कशात निघाली? मोबाईल मध्ये. एक अनुस्वार, एक मात्रा चुकू देण्यात माणसं. हा, पटकून भजण्यानं काही म्हणलं ना बसणारी मान हलवाली. उग बसनात लक्ष्म्या पुढचं सामान ठुल्या. हा, सज्जे माणसं झालेत. म्हणून महाराजाला तारेवर चाललं ना कंप्लेंट चालावं लागलंय. हा, पण सध्या ते नियोजन करणारे चांगले पाहिजे. आम्हाला चांगलं वाटलं. उमाकांतरावानं फोन लावला ना बिरादारनं, मी म्हणलं कुठं तारीख पाहिजे? म्हणले महाराज येनकीला. मी म्हणलं कार्यक्रम? म्हणले महाराज चांगला आहे, चांगलं बांधलं, चांगले होते. नाही तर बऱ्याच सत्यातल्या टोळी मुकदमाला भजने महाराज कीर्तन हे काही कळत नाही. कोणची चाल कुठं, कोणताही महाराज कुठे, सोपं नाही महाराज. येरे गबाळ्याचे अहो पट्टी कोणीही दिली तर निवेदन लावणारी माणसं हुशार पाहिजे ना. सोपं नाही. पैसा जर कमी येला तर खर्च करणारे चांगले पाहिजे. सध्याचा काळ कसा चालाय, पैसा जास्त आणि मेंदू कमी झालाय. बरोबर आहे का चूक आहे? मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. हा, माझे कीर्तन वाढाव म्हणून मी असा विचार करीत नाही. कधी लक्षात ठेवा, आपलं कीर्तन कुठं चाललंय? युक्त आहार, नेम इंद्रियासी जरा बाजर ठेवा. सप्ताह केला तुम्ही छान, मंदिर बांधलं छान, मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा आपल्या सगळ्या बाई लेकीनं, आज काही आपल्या गावच्या मुली म्हाताऱ्या झाल्या, दिवाळीला आल्या नाहीत, पण आपल्या सत्याला आल्याशिवाय बोला बोला राहिल्या नाहीत. पुन्हा रिकाम्या हाताने आल्या नाहीत. खना खन दिलं. तिला काय घरून द्यायचंय का आता? 21 पडणार नाही. बरोबर आहे का जुग आहे? काय सोपं नाही महाराज. हा, चांगल्या पद्धतीने खण काढून दिलं पाहिजे. उत्तर आपलं कीर्तन कुठं झालंय? अभंगाचं शरण बघा. भक्ता विन देवा. चला तुकडा बंद करायला मी वेळेच्या अभावी. कैसे रूप घडे शेवा. जोपर्यंत धोंडूपंत दादा, मोतीराम महाराज, ज्ञानोबऱ्या, तुकोबऱ्या पंढरपूरला वारकरीच गेले नाहीत तोपर्यंत देवाला कोण बोलतंय? तुम्हाला 2च मिनिटात उत्तर सांगतो. लेकरू जन्मल्यावर नाव का लेकरू जन्मायच्या अगोदर नावा? गिरी महाराज, लेकरू त्याला वही द्यावं लागेल ना. उपजलिया बाळकाशी नाव नाही ठेविले नावेशी. ओदेत उठीन यानं उपाराया सांगतात. हा, जन्मल्यावर नाव आहे का? नाही. आई बापानं नाव ठेवलं आणि मग लेकरू टुळकून बघत आहे. बरोबर आहे ना? हे वारकरी गेले म्हणून हे बालाजी आहे, हे हनुमंतराय आहे, हे खंडेराय आहेत आणि तिकडे विठोबराय आहेत. कळलं का? जसा भक्त तसं देवाचं नाव आलं. आणि जशी जशी वासना, जशी जशी दृष्टी, तसं रूप आलं. आणि जोपर्यंत कोणीच नव्हतं तोपर्यंत देवाला काहीच नव्हतं. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. 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 निराकार निर्गुण, निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. 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 रंग नहीं, रूप नहीं, नाही वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्विकार, निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. 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 कीर्तन कळालं ना? आता कीर्तन झाले. कैसे रूप घडे शेवा. आता रूपाचा शब्द आला. प्रमाण काय दिलं? रंग नाही. आता उत्तर माझं बघा ना. हे पहा, भक्ता विन देवा. एक तुकडा. मला 2च मिनिटात उत्तर द्या. तुम्ही कीर्तनला बसलेत का बसविले? बोला युवाई. हा? हा? हा?
कसं आहे? नाही बसलेत का बसविले? हा बसलेत. वा चांगलं बोलले तुम्ही. हनुमंतराया गाव विचारात झालं आणि दिव्य ते भव्य मंदिर आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही रूप गेलं. बरोबर आहे का चूक आहे? कीर्तन कळलं ना? आता कीर्तन कुठं झालंय? या पा भक्ता विन देवा कैसे रूप घडे शेवा. आता 2च मिनिटात सांगालो कोण्याही माणसाला शेवा नग वाटायली. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? कोणालाही वाटायला चांगलं खाला राहावं, मोबाईल भारी राहावं, शेत रोडवर राहावं, घर गावात नसून रोडवर राहावं. बरोबर आहे का चूक आहे? बोला की बोला. नाही खरं सांगा तुम्हाला काय मला तुमचा परिचय काय? इथलेच ना तुम्ही? हा वा. तुम्हाला आता मी चांगलं बोलून तुम्ही जवळ बसलेत म्हणून मला फार तुम्हाला आवडायलीत. बरं लक्षात ठेवा ना. आता उत्तर बघा, तिकडे खाली बघू नका. आता 1 मिनिटात सांगा तुम्ही डोसका ओरिजिनल काळ आहे का नखरा केलाय? बरोबर आहे. बरोबर आहे का? आता हे ओरिजिनल काळ आहे का मामा? नाही नखरा केलाय. हा आता कोणाची अपेक्षा कशी आहे? डोसकं कसं राहा वाटालंय? काळं राहा वाटालंय, तोंड पांढरं राहा वाटाले, घर रोडवर राहा वाटाले. आता शेवा नग वाटाली कैसे रूप घडे शेवा. मला 2 मिनिटात सांगा असं कोणाला तरी वाटतंय का कीर्तन सुटल्या सुटल्या प्रत्येक भजनेला चहा पाणी द्यावं म्हणून वाटतंय का? बरं असं 5 लाख गाता भजन झालं ना कोणाला तरी वाटतंय का पात्र उचलावं म्हणून? बोला की. बरं एवढ्या बाया आल्यात बाईले की कोणाला तरी वाटतं काय प्लॅस्टिक हे घाण करायचं, सडा भांडे साफ करावं? माय आपल्याला काय करायचंय? बाया म्हणतात आई घरी ते दारी हो. नाही बरोबर आहे का चूक आहे? नाही बरोबर आहे का चूक आहे? नाही यस का नो? इंग्रजी शिकलो येडं कवर राहू. हा नाही बरोबर आहे का चूक आहे? आता कीर्तन कुठं चाललंय? हे पा कैसे रूप घडे शेवा. शेवा तुम्हाला 2 मिनिटात सांगू. एका माणसानं सेवा केली. सेवा गायीची केली, पात्र उचलले, घोडे धुतले, गुरुची सेवा केली, देवाची सेवा केली. एक दिवस असा झाला, प्रमाण देऊ तुम्हाला, एक दिवस तो राजा झाला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, शिवासनी बैसला, शिवासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला. बघा ना 10 वाजले. हा म्हणून माझ्याकडे 2 बोर्ड आहेत. वेळ असल तर पांढरी पाटी, वेळ संपली की 2च मिनिटात लाल पाटी लावतो. कधी मी कोणाचंच ऐकत नाही. बघा ना माझं स्वतंत्र असते. हा आता अभंगाचं चरणकट चालय. गड्यानो राजा किरे झाला, सेवा केली, भूतदया गायी, पशुचे पालन. बघा गायी संदीपान ऋषीची सेवा केली, त्याचं नाव कृष्ण परमात्मा भगवान. सेवा करा, सेवा, देव, धर्म, देश, गाव, वार्ड आणि अंगण. झाडे लावा, झाडे जगवा. संपलं. रस्ते चांगले करा, लेकरं वाढवा, लेकरं घडवा. बस. आणि लेकरं मोकळे मोबाईल मध्ये आणि टीव्ही मध्ये ठेवायचे नाहीत, सबके देऊन बाहेर काढायचे शाळेमध्ये. उद्या काय वाचायचं? हे येडे व्हालेत. हा दिव्या खालीच अंधार, टावर खालीच रेंज राहीना झाली. हा काही तर गैरादी त्या पुस्तकात मोबाईल ठेवलेत. माय बापाला वाटाले अभ्यास करायला नाही रे कोंडी बात ते मोबाईल बघाले. नाही बरोबर आहे का चूक आहे? अहो माझ्या मी साधा माणूस आहे. तुम्ही 50,000चा मोबाईल वापरा, माझ्या बापाचं बिघडना, पण घामाचा कष्टाचा बापाच्या पिठावर आयत्या पिठावर उट्या करू नका. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? हा जरा बायाने भांड ठुलं पाहिजे. 72च्या काळामध्ये सासून भांडे घासली, गिट्टी येचली, पितळचं भांड मोडलं नाही, आणि बापानं 72च्या काळामध्ये जमिनीला हात लावला नाही. 100ची नोट उदगीरला मोडतो म्हणजे नाही का नाकावर पुक्की द्यावं बदमासाच्या. हा उसाच्या पोटी बोला.
हा नाही खरं आहे का खोटं आहे? हा अहो कीर्तनातून कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकायचं ना. कीर्तनाचे 3 टप्पे आहेत. सिद्ध कीर्तनकार, साधक कीर्तनकार आणि साधन कीर्तनकार. माझं बोलणं कळालं ना? कीर्तनकार किती टाकले मी? 3 टाकले. हा कीर्तनातून समाज सुधारला पाहिजे. हा फवाऱ्यानं कमीत कमी आळी मिली पाहिजे. आणि फवाऱ्यातूनच जर आळी निघाली तर काय उपयोग का? नाही बरोबर आहे का चूक आहे? अहो सुधारले पाहिजे. तुम्ही एवढा खर्च करायलेत, एवढ्या माझ्या बाया बहिणीनं पैसे दिलेत, आणि तुम्ही एक जरी कीर्तन माणूस सुधारला, माळ घातली तर तुका म्हणे जन्म आल्याचे झालं कीर्तनाला फायदा. हा मी 300 किलोमीटर प्रवास करून आलो ना, मागील परिहार पुढे नाही येशील. हा तर मी तुम्हालाच उमाकांतरावालाच नीट बोललो. मला सकाळी 9ला 8:30लाच फोन आला बाण नाही. मी म्हणलं काल्याचं कीर्तन आहे का? नाही कव्वा निघाला. अरे बा मी म्हणलं काय मला गिट्टी याचाय लावता का सोयाबीन खुरपाय लावता? म्हणणार होतो पण गट गिळलं. लबाड नाही. मी एवढा विचार करतो. कीर्तन संध्याकाळी 9ला कसा फोन लावला? माझ्याकडे सगळं माहित असतं. हा मी 2000 रुपयाचा माणूस लावून टाकला घरी. मला मोबाईलला सोशल मीडियाचं काही कळत नाही. त्या माणसाला मला कुणाचं काय आले मला फटकून सांगत आहे. हा मोकळा पसारा नको. हा तुम्हाला दिसतो भोळसट पण बुगाच करतो. हा मी साधा माणूस आहे. मला पैसा घेता येत आहे, महाराज पैसा देता येत नाही. हो द्या काय व्हायचंय ते. कीर्तन कुठं चाललंय? कैशे रूप घडे सेवा एक चरण किलर केलं मिळेच्या अभावे. 10 वाजलीत मंडळी. हा सुंदर केलं. आता ज्या दिवशी कलशारोहण आहे, ज्या दिवशी देवाची गावात नगर प्रदक्षिणा आहे, त्या दिवशी प्रत्येक घरी आणि प्रत्येक तरुणानं आणि प्रत्येक माझ्या बहिणीनं गुड्या लावा. घरी काय लावा? गुड्या लावा. बस का देव आलेत आणि कलशारोहण व्हाले म्हणून आलेल्या माणसाला आपली एनकी अशी दिसली पाहिजे, अवघी दुमदुमिली पंढरी. उग मोकळा पसारा नका. हा हे तुम्हाला सांगायलं ही गरज आहे सध्याच्या काळाची. आता अभंगाचं एक चरण क्लिअर केलं. उत्तर बघा. आता घर वीर कीर्तन कळालं ना? तुम्हाला एवढे मुद्दे सांगितले. बरं मग हे शोभले कसे मी सांगत नाही. अभंगाचं दुसरं चरण हीरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा तो बगीले ये रायेरा तो बगीले ये रायेरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा सोने बघा 10 वाजले म्हणून डब्बल मी मुद्दा घेतला. हे पहा दुसऱ्या चरणावर आलो. बाबा मी आयुष्यामध्ये आणखी हरिपाठ म्हणला नाही उभा राहून. गात्याचं पारायण ज्ञानेश्वरी पारायणच केलं नाही, फक्त एक केलं. मारुतराव महाराज दस्तापूरकराकडे 10 वर्ष राहिलो. एवढी सेवा केली तनु मनु जीवे. त्या सेवेचं बिल आहे. हे सेवेचं बिल आहे माझ्या. हा उगा साध्यामध्ये मी तयार झालो. हा मी वाचून चिंतन करून अशातला माणूस नाही. फक्त सेवा झाली ना या बाई इथपर्यंत येऊन पोहोचलो. कधी बघा या बा भजने चांगले भेटले. हा चाल म्हणणारे भजने असतात पण प्रमाण देणारी भजने नसतात. सगळ्या गोष्टी सारख्या नाही. हा भजण्याला दोन्ही तिन्ही पाहिजे. प्रमाण म्हणता आलं पाहिजे, प्रमाण लागलं पाहिजे, प्रमाण देता आलं पाहिजे.
सोपं नाही ना. बघा ना आता हे पा दुसरं चरण झालं. कसं झालं? आता तुम्हाला आतापर्यंत मी 1 तास घातला ना, पाऊण तास, एकूण एका मुळे किंमत आली. शोभविले येरा येरा. बघा आता मागे काय बोललो तुम्हाला 2 मिनिटात रिवर्स करतो. बाईला किंमत बाईमुळे का बाईला किंमत मालकामुळे? बोला. बाईला किंमत कोण्याही बाईनं टिन करायचं नाही. हा काही बायानं बुग्गाच केला गड्याचा. पहिलं काहीच नव्हतं, माया पाय तर लक्ष्मी आली. हो काय बोलायलीस पारू? सांग ना. नाही बरोबर आहे ना. मला 2च मिनिटात होत्या. बाईच्या कपाळाचं कुंकू बाईचं नाही, बाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र बाईचं नाही, बाईच्या हातातले काकणं बाईचे नाही, आणि बाईच्या पायातले जोडवे बाईचे नाही. ते कुणाचे आहेत? मालकाचे आहेत. माझ्या कपाळाचा गंध मजा नाही, ते देवाचा आहे. गळ्याची माळ मजी नाही, माझ्या बापाची नाही, ते देवाची आहे. बघा जाणवं देवाचं आहे. नाव कुणाचं घेतो? देवाचं. म्हणून तुम्ही मला देता. हा देणारी बक्कळ माणसं आहेत. कल्पना करा. तसं बाईनं अभ्यास करायचा. हे जे वैभव आहे ना, हे माझं नसून कुणाचं आहे? माझ्या मालकाचं आहे. हा बाईनं जाण ठेवली पाहिजे. मालकच नाही तुला कोणी विचारी टिकणांग टाकणांग करीत नाही तर बाया म्हणताल ही पिढा कोणा आणली ग गावाला? मी आरमुठ माणूस आहे. कधी लक्षात ठेवा. अहो बायामध्ये 2च बाया जन्माला आल्या. जगद्गुरु तुकोबाराची जिजाबाई, त्या जिजाबाईनं समाजासाठी वारकऱ्यासाठी कुंकू दिलं. आणि एक जिजाऊ जन्माला आल्या, पोटाचं रक्त समाजासाठी दिलं, ते राजे छत्रपती. दाखवा दुसरी जिजाबाई. बाया बकळ आल्या. हो स्वयंपाक करायचं कळ ना, कशात बी मसाला आणि चव नाही कशाला. नाही बरोबर आहे का चूक आहे? एवढं उलटे पालतेच मी करतो. हे ह्या खोक्यामुळे अडचणी आली. हे खो हा हे मागलं मोहरलं काटा देत आणि तेवढा झंडका टाकाली. आणि पुन्हा म्हणाले सायळकर कसं बोलाले, कसं बोलाय का मी गांजिया वळलाय का माझ्या गोळ्या संपल्या. ही अडचण आला नाही हंडका. पण गावाचा हौस आहे म्हणून जाऊ द्या गप्प बसा. आपलं कीर्तन कुठं चाललंय? कधी लक्षात ठेवा. हा कधी लक्षात ठेवा. वस्तुस्थिती का खरी आहे? बोला की खरी आहे ना. 2च बाया जन्माला आल्या. बघा बाया पुष्कळ आल्या. हो हा आता 2 मिनिटामध्ये ऐका. शोभविले येरा येरा, त्याला दृष्टांत दिला. सोने एके ठाई हिरा. सोनं आहे ना, कुणाईल्याचं नाही, कधी इल्याचं नाही, आणि कुणाईल्याचं नाही. 3 टाकले. सोनं दसऱ्या दिवशीच ल्याचं 1, गुरुपुष्यामृतावर घ्यायचं 2, आणि श्रीमंतानं सोनं ल्याचं 3. शोभत आहे. हा आता मी सगळ्या तुम्हाला लबाड सांगत नाही. सगळ्या हातात जरी छले घातले, बसणारे म्हणते पितळचं घालून उग फुगीर कराले. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? आणि बनसोडे साहेबांना पितळचं घालू द्या, सोन्याचं आहे रे सकाराम. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही बरोबर आहे का? हा चांगला माणूस पडू द्या, काही म्हणत नाहीत. मोठा माणूस पडू द्या, पडलं म्हणत नाहीत, घसरलं. साध्या माणसानं मकचे कंस चोरू द्या, त्याला रस्त्याला बोलू येतात. आणि मोठ्या म्हणून काहीच होऊ द्या, चोरी म्हणत नाहीत. आदर्श घोटाळा. वा नवल केवडे केवडे. नाही बरोबर आहे का चूक आहे का? चॅनल बदलू. उत्तर बघा. आता यायचं आपलं कीर्तन कुठं चाललंय? सोनं कधी लिहिलं पाहिजे? दसऱ्या दिवशी. कधी घेतलं पाहिजे? गुरुपुष्यामृतावर. कुणा लिहिलं पाहिजे? श्रीमंत माणसानं. याला प्रमाण द्यावं लागल, प्रमाण द्यावं लागल. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये एक जनाबाई महाराज जन्माला आल्या. त्या बाईचं प्रमाण आहे. हा परिसाचे अंगी लो होय सोने. दया हे भूषण श्रीमंताचे, दया हे भूषण श्रीमंताचे, दया हे भूषण वेदवंताचे, दया ही भूषण वेदवंताचे. ओ परिसाचे अंगी लो
हे पा परिसाचे अंगी लोह या लोह म्हणजे लोखंड. ते परिसा लागल्यावर काय होतंय सोनं होतंय. पण ते सोनं कोणालाच आहे तयाचे भूषण श्रीमंताला माणसाला शोभतंय सोनं. या पा इथं चाललं आचारसंहिता आम्ही बोललेला बघा हे प्रमाण दिलं का नाही हेट. हा आता आपलं कीर्तन कुठं चाललंय सोन्याची अंगठी करायची आणि त्याच्यावर हिरा ठेवायचा. हिऱ्याला किंमत सोन्यामुळे आणि सोन्याला किंमत हिऱ्यामुळे. अभंगाचं चरण काय चाललंय सोने एके ठाई हिरा. माणूस असावा बस कपाळाला गंध असावा. हा मुखामध्ये परा नावाच्या वाचेमध्ये देवाचं नाव यावं. आवाज बरोबर करा चांगल्या पद्धतीनं. आणि त्या माणसाचं ऐश्वर्य बघा काय चलते मोकळं काय कामाचं. कपाळ गळ्यात माळ नाही कपाळाला गंध नाही. गबूचे गबू कूलर पशी झोपते कटईला लाकूड टाकले आणि मास कुठला बोट नाही. बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का बरोबर आहे का. हा कधी लक्षात ठेवा राग आला तर हरकत नाही. हा तुम्हाला आज आमचं बोलणं राग आज तुम्हाला आमचं बोलणं करळ लागत आहे. हो महाराज काय बोललो र काय बोललो मी का तू युवाई हे मी का तू फडवणीचा जावाई हेस काय एकनाथ शिंदेचा नातू आहेस तू. तुला एवढं काय लागलं. मी कडक बोलणारा माणूस आहे. हा दिसतो बुटका पण बुग्गाच काय काय म्हणतात एवढं बुट कुस महाराज काय करणार आहे. या अंगावर पड्या पड्या करा तरी चावतो मी चावल्या तू वाचतोस का. नाही बरोबर आहे का चूक आहे. अहो मला लय संकट येतात. हा आपलं कीर्तन कुठं चालेल सुधारले पाहिजे. हा बा तुम्ही एक माझी एक मत आहे तुम्हाला आता जरी कळालं नसल कीर्तनातून एनकीच्या कळाले ना माळी घातल्या पाहिजे. या पा माळ घालून मरा माळ काढून जगू नका. बोलणं कळालं माळ घालून मरा माळ काढून जगू नका. ज्या माणसाला आयुष्य जास्त त्या माणसानं कामं घाण केली आणि ज्या माणसाला आयुष्य कमी त्या माणसानं कामं मोठे केली. ज्ञानोबाराला वय किती 22 पण असं केलं समाज वा घडविला. जयाने घातली मुक्तीची गवाही. तुकोबाराचं आयुष्य कमी बघा न जळी दगडासहित बघा काय कार्य केलं. मोतीराम महाराज मारुतरामाचं आयुष्य कमी पण बघा ना काय केलं. हा उगा माणसं काही करू नका. काही माणसं मला म्हणतात महाराज आपल्या बाबाचं 100 वर्ष वय मग तो बाबा मी डोसक्यावर घेऊ. काय केलं तुझ्या बापानं सुंबवळलं आणि मग जोते केले हे फाशी उठ सांगा ना. अहो तुका म्हणे जिने आणि भले संत संघष्टाने कमी जगा पण कावाचं समाजाला चटक लागली पाहिजे चटक. आपण जर गेलो वार्ड रडला पाहिजे. आपण जर गेलो कमीत कमी घर रडलं पाहिजे. अरे दादा तू गेल्यावर तुझी कमीत कमी बायको तरी रडली पाहिजे कमाई कर. हा काय उपयोग आहे महाराज मोकळे जगून. हा म्हणून असं चांगलं केलं आणखीन. हा दिवे ते मी तरी म्हणलं हे दिसाले पुन्हा बघितलं मी असं टाच वरी करून. अरे म्हणजे वरून टोप आहे. हा काय भाडगड हो. अहो ज्याला घडना काशी त्याने यावे आणखीशी. बघा ना गंमत सोपं नाही महाराज. हा मी सत्य लई बघितले. हा ज्या माणसाचा सुवाद झाला नाही तितके कीर्तन झालीत. लबाड नाही माझं 61 वर्षामध्ये. मी मारुतराव महाराजाकडे 10 वर्ष होतो. इळाचे 25 कीर्तन 10 कीर्तन करीत होतो. हा आताही बघा तुम्ही. हा जवळजवळ 2-3 महिन्याला गाडी बदली तो. हा तुमच्या घालतो का नाही दावणगाला दुसरीच गाडी होती आता तिसरीच आणली. काल मुंबईचा मेवना म्हणला दाजीनं आताही गाडी बदलली. बायको म्हणली फक्त मला बदललं नाही भाऊ. पण महाराज साधा आहे मी जॅक लहान आहे पण 16 टायरची गाडी उचलितो. हे असला हेडगा बंद कर मधी डिलीट करून टाक. बघालाच काय महालक्ष्मीचा पिलू बघितले उत्तर बघा. हे असलं हेडगा फिरू नको. हे मला गती रोखला लागले बघा बोलायला मोकळं. हा आपलं कीर्तन कुठं चाललंय शोभविले येरा सोने एके ठाई हिरा. किती चरण झाले बोला 2 झाले आले ना 2 झाले आणि 10:15 वाजले. गाव उभं राहिलं माया गाडी पुढे. महाराज तुम्ही काय बोलता
सगळं गाव एका विचारामध्ये आलं म्हणून दिव्य भव्य मंदिर झालं. बघा ना, हनुमंतराया, श्री बालाजी आणि खंडेराया, 3 दिव्य ते भव्य मंदिर बांधले. का? गावामुळं. बर, हे पा पहिलं चरण, भक्ता विन देवा. माझं बोलणं कळालं का? कळालं का? कैसे रूप घडे शेवा. हे तुकडा बंद केला. पहिलं चरण. आता हे दुसरं चरण कोणापाशी फिरणार आहे? त्याला उत्तर दिलं तुकोबारानं. तुकाराम महाराज म्हणले सगळे झाले एनकीचे म्हणून मंदिर झाले, पण सगळ्या एनकीला सुद्धा देव आहे. कसा देव आहे? अभंगाचं 3रं चरण. देवा विना भक्ता, 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 देवा विना भक्ता. कोण देते जिसका माता, कोण देते जिसका माता, तुम विनय रा, तुम विनय रा, तुम विनय रा, तुम विनय रे. कोण देते जिसका माता, कोण देता जिसका माता, तुम विनय रा, तुम विनय रा, तुम विनय रा, तुम विनय रा. देवा विना भक्ता, कोण देते निष्कामता, कोण देते निष्कामता. हे देवा विना भक्ता, कोण देते निष्कामता, कोण देते निष्कामता, कोण देते निष्कामता, निष्कामता, निष्कामता. कितवं चरण आहे मंडळी? कितवं? 3रं. आणखी 1 चरण राहिले. पुन्हा ठळक बातमी, हवामानाचा अंदाज. बरोबर 11:45 लिहून सोडत. भेट जिल्हा परिषद शाळा कवाई भरू 4ला सुटत. टेन्शन घ्यायचं नाही कोणाही. मी राईट टाइम येतो. मी कोणालाच माने. ए बाय, माझा एक स्वाभिमान आहे महाराज. हा, माझं कसं आहे, खरी ज्याची सेवा काय भय त्याच्या जीवा. मी टाइम टेबल सांभाळणार म्हणून मी कोणालाच असंही करीत नाही. हा, आणि कधी बघा तुम्ही, बरेच लोक मला चिठ्ठ्या देतात, मी कोणाचंच ऐकत नाही. मला जे बोलायचं ते बरोबर बोलतो, कोणाचंही नाव घेत नाही. आता एका भजन्यातून एकदाच नाव घेतलं, 3रं म्हणते का तुझ्या बापाला का मी चापट हाणली का? बरोबर आहे का चूक आहे? एखादा गरीब बुजू राहते का? हा, कोणाचंच भजन्याचं नाव घेत नाही. बरं, भज एखाद्या गावाल्याचं एखादं नाव घ्यावं, 3रं एखादा म्हणल्याव त्यानं सप्ताह केला का म्हणल्याव काय गरज आहे आपल्याला? समाज जोडायचा आहे, समाज तोडायचा नाही. समाज जुटला पाहिजे, समाज एकीकरण झालं पाहिजे. हे आमचं काम आहे, वक्त्याची जबाबदारी आहे. हा, म्हणून मला चांगलं वाटलं. गाडी आलेला 2-3 माणसं उभं राहिले ना, समाधान वाटलं. मी 300 किलोमीटर प्रवास करून आलो शिनगेला. कधी बघा तुम्ही. हा, आता मी एवढं वापस करून जावं आणि बेल वाजले बायकून, एवढे एनकीला हजारो माणसाला फ्रेश करून आलो. तू तोंड पोत्र बडविली आणि चिपडी कुठली. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? घरात पाहिजे. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, 1 करा. 3 टेम जेवणातून रात्रीचं जेवण आपल्या कुटुंबात एकत्र जेवा. झालं कीर्तन, संपलं कीर्तन. ग बसू नका शेळीनं पाला खाल्ल्यावनी. हा, मुलं, सून, नातू, आई वडील एकत्र बसा आणि सगळे म्हणा यागडे. कळालं का? आणि जेवा. चवी चवी घेऊ घास आणि ब्रह्मरस एकत्र जेवा. एवढं कीर्तनातून घ्या. हा, अभंगाचं 3रं चरण क्लिअर करायला 10:15 वाजलीत. उत्तर बघा, हार ठोबा रुक्मायला घालू. आता आला असला तर येऊ द्या, नाही तर नसली जाऊ द्या, का डाऊन लावून टाकून द्या, ते काही टेन्शन नाही. हा, उत्तर बघा. या पाय का आता पहिलं चरण क्लिअर केलं ना, आता 3रं चरण काय म्हणाले? देवा विन भक्ता. बघा ना, आणि कोण देते निष्कामता. आता एवढ्या गाववाल्यानं मंदिर बांधलं 3 देवाचं.
चांगल्या पद्धतीनं छान दक्षिणमुखी हनुमंतरायात. बरोबर आहे का चूक आहे? विशेष भाग्यवान आहे. पुण्या गावातल्या तरुणानं, माता भगिनीनं आणि वारकऱ्यानं 21 वेळेस काळ्या गाईच्या तुपामध्ये, तूप काळ्या गाईचं घ्यायचं, 21 वेळेस हनुमान चालीसा वाचायची. त्या माणसाला कसे इग्न राहू द्या, हा कसलंही अशुभ येऊ द्या, अशुभ त्या पुढे शुभ होऊन पुढे टाक. हे दक्षिणमुखी मारुत्राची ताकद आहे. इंद्रायणीचं पाणी दक्षिणेकडे वाहतंय, चंद्रभागेचं पाणी दक्षिणेकडे वाहतंय. माझ्याकडे यादी आहे. ज्या गावातले दक्षिणमुखी मारुत्र आहेत ना ते ताकदवान असतात. आपला मारुत्र्या कोणकडे? दक्षिणमुखी. बऱ्याच गावकल्यानं प्रयत्न केले, अभ्यास केला, संघर्ष केला, संघटना केली. बघा तुम्ही, आणि चांगलं मंदिर झालं. हा नंबर 1. आणि चांगल्या कामाला गतिरोधक असते, चांगल्या रोडला गतिरोधक असते. बरोबर का? ज्या झाडाला आंबे लागले त्या झाडाला दगड हाणतात. कधी बघा, हा मरण मागायची गरज नाही, आपोआप येतंय. बघा हरिपाठ शिकावं लागतंय, थिन्नंग तिन्नंग मनानच येतंय. नाही बरोबर आहे का चूक आहे? नाही बरोबर आहे का चूक आहे? कधी लक्षात आहे, सायास करायची गरज नाही. काय काय म्हणते, सायास करीशी प्रपंच. या पाच सायास, प्रपंच करायला बी सायासच लागत आहे आणि परमार्थ करायला सायास लागत आहे. देव तिही बळी धरीला सायासी. हरिपाठ काय म्हणले? सायास करीशी. आता एवढा मृदंग्या वाजवायला म्हणजे याला प्रयत्न करावं लागलं ना. कोणीही मृदंग वाजविला तर वाजत आहे, पण कसा वाजवायचा हे गुरुकुन शिकावं लागतंय. मेडिकलवर औषध सगळं आहे, पण ते डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं लागतंय. मनानं घेतलं तर संडास लागती, घेता द्या होय बाथरूमला. हा मनानं करू नको सकाराम. परमार्थ करायचा हे सुद्धा मनानं करता येत नाही. ज्ञानोबाऱ्याचं स्पष्ट मन आहे, ज्ञानदेव मने तरलो तरलो. गुरुच्या मुखानं म्हणून चांगलं तुम्ही मंदिर बांधलं, छान बांधलं. हाच कार्यक्रम चालू द्या 19 वर्ष. हा रौप्य मोचो, स्वर्ण मोचो, अमृत उत्सव आणि शताब्दी झाली पाहिजे. कार्यकर्त्याच्या हाताने गरज आहे सध्याच्या काळाची. हा आता कीर्तन बघा, देवा विन भक्ता आणि कोण देते निष्कामता. कोण आहे मला देवाशिवाय सांगा? गाव आहे म्हणून मंदिर झालं. बर गावाला कोण आहे? देव आहे. कसा 2 मिनिटात आहे का? तू कोण्या गावचा राजा? तुझं गाव कोणतं? इथलाच ना? वा छान. बोलून मी तुला शिंग हानीत नाही, काही पैसे मागत नाही, मोकळ्या मनानं बोल. हा राजा, माझं सोनू एका माणसाला दात किती भैया? हा हा मोकळं बोल. किती दात? 32. वा खरं बोललं लेकरू. या 500 लेकरं मला वटीतच घेऊ वाटते. मोकळे काय कामाचे महाराज? हात पाय सणकाडीनी, पोट डेच किवनी, 7.5 रिकामी. एका माणसाला दात 32. वा उत्तर बरोबर दिलं. हे बघ, एका माणसाला 32 दात, तर एक दात उदगीरला, लातूरला, हैदराबादला, संभाजीनगरला, दिल्लीला, मुंबईला एक दात बसवायला 10,000. 32 दाताची किंमत काय झाली राजा? राजा तिकडे बघाय का रोग आलाय का आता? 3,20,000. 3 लाख आलं बोललंच बरोबर आलं ना? 3,20,000 ही कशाची किंमत झाली? फक्त दाताची किंमत. ही कुणं दिलं? देवानं दिलं. देवानं दिलं. माझं बोलणं कळालं ना तुम्हाला? तुमचं वय काय? 65. गाव कोणतं? हेच एनकीच. वा चांगलं झालं. गोरा पान माणूस माया पुढे नंबर 1. वारे वा वा. जरा जरा हसू नका, हसू नका, हसू नका, जरा हसू नका. बाबा काही मळमळ कराले का? नाही. आता हा वा, तुम्ही 65 वर्षापासून 2 मिनिटात आहे का? सूर्याचं तुम्ही लाईट वापरली, बिल भरलं का? का हसाय काय झालं तुम्हाला? अहो 65 वर्षापासून भाऊसाहेब येनकीकर पाटील तुम्ही सूर्याचं बिल वापरता, लाईट वापरता, बिल भरलं नाही. तुम्हाला भरायची गरज नाही, तुमच्या मुलाला भरायची गरज नाही, तुमच्या नाता पंताला भरायची गरज नाही, तुमच्या आज्या पजानं भरलं नाही. त्याला देव म्हणतात. त्याला काय म्हणतात? देव म्हणतात. हा कीर्तन कुठं चाललंय? देवा विन भक्ता. इथं कीर्तन चाललंय. आणि कोण देते निष्कामता? म्हणजे फुकट कोण देते देवाशिवाय? उत्तर करा. बाबा तुम्ही दाढीवाले, चष्मेवाले, तुमचं गाव कोणतं?
वा दावणगाव कुंबळा आला. चला बाबा तुम्ही चौवय का आहात? 62 वर्षापासून तुम्ही सूर्य पावसाचं पाणी वापरलं, पाणपट्टी भरली नाही का? आलीच नाही का? मोदीचे जावाई आहे तुम्ही, गरजच नाही. अरे ह्याला देव म्हणतात बघा ना. अहो तुम्ही 65 वर्षापासून 70 वर्षापासून देवाचं काय वापरलं? पाणी वापरलं, त्याला देव म्हणतात. बरं आता हिरीचं पाणी, नळाचं पाणी, तळ्याचं पाणी हे जर दिलं, जर पाणपट्टी जरी भरली, सगळं शेत भिजत नाही, धुऱ्यापर्यंत जात नाही, चढ उतार जात नाही. याला माझ्याकडे ओळी आहे बा, ज्ञानोबराची भाषा आहे. खालारा धावे पाणी, ज्ञानेश्वरी वाचा. खालारा धावे पाणी. असं डगरीचं पाणी कुठं जात आहे? खाली जात आहे. गाता वाचा. हे पा, मन बुद्धी वेचोनी शक्ती, उदक चालवावे युक्ती. प्रयत्नानं ताकदीनं त्या दारुड्याला पाणी कलवावं लागतंय. मग 2 उत्तर बरोबर दिले ना. चला मग देवाचं जर पाऊस पडू लागलं, भजने जाग्यावर या, ते पाणी सारखं पडत नाही विचारित मेघ हगंदरे से, मेघ हगंदरे से, मेघ हगंदरे. नाही विचारित मेघ हगंदरे से, मेघ हगंदरे से, मेघ हगंदरे से. नाही विचारित मेघ हगंदरे से, मेघ हगंदरे से, मेघ हगंदरे से. नाही विचारित मेघ हगंदरे नाही इच्छारित आणि मेघ हगंदारी शेत. पाऊस पडू लागला ना, धुर्यावर पडत आहे आणि बिदीलाही पडतंय. बिदाडी तर कळाली की तुम्हाला? बिदाडी बिदी तर कळाली ना. बघा ना, एवढं पाणी पडत आहे. आता पाणी सांगितलं तुम्हाला, लाईट सांगितली तुम्हाला, दात सांगितले. चला 10:30 वाजले. आता सीझन सोयाबीनचं चालू आहे. शेतीचं सीझन कशात चालू आहे? सोयाबीनचं. आता सोयाबीन झाल्यावर हरभर येणार आहे, तुरी येणार, बरोबर आहे ना. वा, हल्लर येनकी मध्ये एक, जाग्यावर या. येनकी मध्ये हल्लर एक, चलविनार एक. मला 1 मिनिटाचं उत्तर द्या, वेळ कमी आहे. तुरीची चाळणी सोयाबीनला जमती का? नाही. बर, तुरीची सोयाबीनची चाळणी गव्हाला जमती का? नाही. का? चलविनार एक आहे, हल्लर एक आहे, पण चाळण्या बोला, चाळण्या 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 वेगळ्या आहेत. माझं बोलणं कळालं झालं ना बहुमत. आता इकडे या तर म्हटलं. बघा, पांडुरंगानं, बालाजीनं, हनुमानजीनं, खंडेरायानं, विठोबारायानं आणि देवानं अशी चाळणी टाकली. गावा दिसाले का? येऊ चष्मेवाले दिसाले का? ही काय जीभ म्हणजे ही काय? चाळणी आहे. पंक्तीचं खा, साखरपुड्याचं खा, हॉटेलवरचं खा, घरचं खा, चांगला असेल तेच माल घेते. जळणा आळणी हो द्या, चांगला माल असू द्या, गुळू गुळू खाते. आता उत्तर आलं ना बरोबर. याला प्रमाण द्यावं लागेल. तुम्ही सुशिक्षित आहेत दोघे. हा, कुंकड बी गाडीला चलविणं वेगळं आणि आरटी समोर गाडी चलविणं वेगळं. माझं बोलणं कळालं? आरटी समोर गाडी चलविणं वेगळं आणि महागारी गाडी चलविणं वेगळं. आता हे सगळे 2-4 आरटी उघडलीत माझ्यासमोर. हा बघा, आता 2 मिनिटात जीप कळेल तुम्हाला. मला 1 मिनिटाचं उत्तर द्या. ताटामध्ये जीप जाती का हात? आधी काय जात आहे? हात. वा, हात जात आहे ना. मग आंबट तिखट हाताला कळतंय का जिभीला कळतंय? दादा दादा मी बोलतो ते कळतंय ना दादा. कशाला कळतंय? कशाला कळतंय? जिभीला. कशाला कळालं? जिभीला. आता हाताला काय? कातड आहे. जिभीला काय? कातडच आहे. हे दोन्हीचं कातड आहे ना. पण हुशार कातड कुठलंय भाऊ? जिभीचं. प्रमाण द्यावं लागल. जीवा जाने ठीक मधुर किकार तेरा मस पर हसन कड़े. जीवा जाने ठीक मधुर किकार
खाद्य जीभ जाणे फिके मधुर की क्षार, म्हणजे आंबट का तिखट कशाला कळतं? जिबीला. येर मौस पर हातानं कळे, हाताला काहीच कळत नाही. हा उकंड्यात कचरा टाकला काय आणि रोडवर टाकला काय, काय कळलं माती. येडीला माहेर बी सारखं सासर बी सारखं. येडी तो येडी बहुतेच येडी चाकीता गोडी चविनीने त्यात अभंग आहे. हा कायला वाटत असेल कसं बोलायला, कसं बोलाय सरकलो नाही. हा सोपं नाही. बघा प्रमाण आपलं कीर्तन कुठं चाललंय? देवा विन भक्ता आणि कोण देते निष्कामता. इथं कीर्तन चाललंय. 2 मिनिटात उत्तर द्या. बाईला नाक हे मालकानं दिलं का देवानं दिलं? हा देवानं दिलं बाईला नाक, बरोबर आहे का? न देवानं दिली का मालकानं केली? बाबा बाबा कुणा दिली? मालकानं, बरोबर. नथ कोणी केली? मालकानं. नाक कुणं दिलं? देवानं. मग बाई जास्त देवाचं नाव घेती का मालकाचं? बोला बोला कोणाचं नाव घेती? मालकाचं. आणि देवानं नाकच दिलं नसतं का गुडघ्याला घाली तर ते का चिपडी? नाही बरोबर आहे का चूक आहे? बाईनं नाव कोणाचं घ्यावं? देवाचं. नाक कुणं दिलं? देवानं दिलं. त्याला प्रमाण द्यावं लागल. हे देवानं एक एक पॉइंट, एक एक घटक, एक एक इंद्रिय फुकट दिला. दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवापना भवरोग, नासे जीवापना भवरोग, नासे जीवापना भवरोग, नासे जीवापना भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, 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 डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, भवरोग, भवरोग. आता प्रमाण आलं ना. दिले इंद्रिय सगळ्याला पाठ झालं. देह दिला देवे ही सगळ्याला पाठ आहे. आता अभंगाचं शरण कुठं चालय? देवा विन भक्ता आणि कोण देते निष्कामता. त्या देवानं फुकट दिलं. बघा आता डोळे कोण दिले? देवानं दिले. बघा ना आता एखादा देवानं जर मधलं बल्ब काढून घेतला तर उदगीरला तसंच फिरतोय होर्डल घेऊन. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? हा चरण बघा ना तिसरं चाललंय 10:30 वाजले. हा म्हणून एक करा, देवाला विसरू नका. बस खंडेरायाला, बालाजीला, हनुमंतरायाला अजिबात विसरायचं. हा कधी लक्षात ठेवा, कधी बी तुम्ही भाग्यवान आहेत. 19 वर्षापासून कार्यक्रम करायलेत. एक आतमध्ये गाभाऱ्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे, बरोबर ना, देवाचं मंदिर. बाबा ते पण चांगलं आहे. हा पाणी कुठेही पिता येत नाही, जिथं थुटी आहे तिथंच पाणी पिता येते. तळ्यावर मोटर लाईन टाकली, पाईप टाकला आणि ते पाईप जिथं कुठे पिता पाणी येत नाही. या पाईपलाईन मध्ये पाणी आहे पण पाईप उपयोगाचं नाही. जिथं थुटी आहे तिथं काय पिता येते? माझं बोलणं कळालं ना? म्हणजे बेंड निघालं तिथं काय पिता येते? तुम्हाला बेंड म्हणता का थुटी? बेंड. जिथं बेंड निघालं तिथं काय पिता येते? पाणी पिता येते. तसं आपले येनकी गाव हुशार आहे. देवाचं बेंड आहे आतमध्ये. पंढरपूरून लाईट निघाली पाईप पण बेंड कुठं निघालं आहे का ना? येनकी मध्ये ते पाणी पिता येते. हा कधी लक्षात ठेवा. तुम्हाला नाही कळालं पुन्हा रिवर्स येतो. हा ऊसात साखर आहे का साखरत ऊस आहे? ऊसात वा झालं ना बहुमत. झालं ना बहुमत. आता उत्तर ऐकायचं, उत्तर देतो. हा ऊसात साखर आहे
पण सहसा भजनी महाराजाला घरला नेत नाही, लांबूनच खो घालते. मी लय फिरलेला माणूस आहे, लांबून दुसऱ्याच्या जीवावर हा बिनजाळीचा भोवरा फिरविते. हा मी लय फिरलो. हा बघा ना, एका भजन्या पाराकडे गेला आणि 10-12 भजनी घेऊन डझनभर घरला गेलो. बायको म्हणली गावाचा सप्ताह माय, हे गेलं माय आणि इतके मोठे आज्ञा घेऊन मऊळ घेऊन आले माय माय. हे म्हणला एवढं काय झालं? म्हणली एवढे माणसं आणलेत, म्हणली कसं करावं, सप्त्यातच फिरायलेत, म्हणली गावाचा सप्ताह दिन देवाचं मत, साखराचा पत्ता नाही. ते म्हणला उसाची लाईब चालू आहे म्हणला लावगण. हा बेनं आणलंय म्हणला, एक कर, लेकरानं उसाची मुळी आणली, तुकडे कर टाक भगून या. माझं बोलणं कळालं? हा उसात का आहे, उसात का आहे, उसात का आहे साखर आहे. पण ऊस भगुन्यात टाकून जमतय का, जमतय का, जमतय का, जमत नाही. ऊस कारखान्यालाच न्यावं लागतंय. ऊस कुठे न्यावं लागतंय? कारखान्याला. तर तुम्हाला एक करा, घरी बसून कीर्तन आहे काय जमत नाही, नफा ना तोटा, पाराकडेच यावं लागते. काय म्हणते ना, आम्हाला निश्चय छंग ऐकू आलंय. बर तू आजी दादाचा भाऊ आहेस वय, घरून ऐकतो. आणि मग म्हणते महाराज लयच बोलू लागलं, लय बोलू लागलं, इकडे ये तू, तुला काय बोललो रे तू. आपलं कीर्तन कुठं चाललंय? जसं ऊस कारखान्यात न्यावं लागतंय, घर सोडून मंदिरात यावं लागतंय. आता माझ्या बाईले की एवढ्या गावात आल्यात, उगा घरात बसायचं नाही. अनंत वाचाळ बरळी ही साडी कवा आणली, ती मसडू कवा घेतली, मी आटलं नाही. आणि जा पण इथं या सप्त्यामध्ये ज्या कामाला आलं ना त्या कामाला आलं पाहिजे. म्हणून रंगमंडपी महाद्वारी झाली शे, चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिला. नंबर 1 अभंगाचं चरण कुठं चाललंय? देवा विण भक्ता आणि कोण देते निष्कामता. कोण देवाशी फुकट देणार आहे मला सांगा? गावकऱ्यानं मंदिर बांधलं आणि आज 19 वर्षाखाली आणि 72च्या काळामध्ये आपल्या येनकीतल्या कोण्याही माणसाला उठून उभा राहायचं, बाजरीच्या पापुड्या आणि शेंगा भेटत नव्हत्या. तुम्ही इथलेच ना बाबा, इथलेच की, बरोबर आहे का चूक आहे? आता तुम्हाला नाही, ह्या जुन्या माणसाला कळते. होतं का? गाव तेच आहे, सर्वे नंबर तेच आहे, जमीन तीच आहे, घर तेच आहेत, पण हे वातावरण आहे का? नाही. पण कल्पना करा, तुम्ही जसा सप्ताह करायलेत तसं वातावरण बदललं. तुला सप्त्याला याचं नाही, कवाड लावून झोप, पट्टी द्यायची नाही, दार धराय मर होट होट. हा पण जाणाऱ्याला अडथळे करायचे नाही. कीर्तन कळालं ना? माणूस साधना करायची, संघर्ष करायचा, अभ्यास करायचा, सिलेक्ट व्हायचं, मार्कामध्ये निघायचं, ड्युटी लागती. आणि माणसाला जर ड्युटी जरी संपली, अर्धी पगार पेन्शन मिळते. आणि हे जरी मिळलं, 4 आणि त्याच्या बायकोला मिळते का नाही? मिळते का नाही? सप्ताह करा म्हणा, अर्ध पुण्य लागते. करा म्हणा, करा म्हणा, अर्ध पुण्य लागते. करविता व्रत अर्ध पुण्य लागते. मोडविता दोघे नरका जाती. हे तुम्हाला कठीण आलं असेल. याला दुसरं प्रमाण सगळ्याला पाठ आहे. घातलिया भय नरका जाणे. हे तर तुम्हाला सगळ्याला पाठ झालं ना बहुमत. या पाय एक करा, दारू पिऊ नका आणि पेलेल्या माणसाला हाताला धरू नका. दारू पेलेलं पाप तेवढंच आणि त्याच्या हाताला धरून घरी सोडलेलं पाप तेवढंच. लबान नाही, हे असलं काठ, तू काठ. हा माझ्याकडे बघू नको. हे असलं काठ. हा लोक म्हणले कसं? दारूचा थेंब जर अंगावर पडला तर दोघाशी पतन सारी खेची, दोघाशी पतन सारी खे, दोघाशी पतन सारी खेचे, दोघाशी पतन सारी खेचे. हो केले पाप जेले दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारी खे, दोघाशी पतन केले पाप जने दिले अनुमोदन, योगाची पतन झाली घे, योगाची पतन झाली घे. कीर्तन कळलं ना? आता उचला प्रमाण आहे बरं. केले पाप जेने दिले अनुमोदन, त्याच्या हाताला धरलं ना, दोघाशी पतन
भिंगरी घेणाराला ना हाताला धरणारला पाप तेवढंच सकाराम. बघा ना प्रमाण आहे. मी बोलायलो म्हणजे जोक नाही महाराज, प्रमाण आहे गात्यामध्ये. काही लोक गाता वाचित नाहीत, पारायण वाचित नाहीत, मग म्हणते महाराज कसं बोलू लागलो, कसं बोललो, कसं बोललो. हा बघा हे प्रमाण आलं ना तुमच्या जाग्यावर. मला 2च मिनिटात सांगा. आता मी एक दिवशी टीव्हीला ऐकली बातमी, त्या उदगीर तालुक्यामध्ये बिबट्या आला म्हणून. खरं का काय? सुटली होती वाहतूक. झालतं का नाही? आला म्हणून चर्चा होती का? आलता का नाही माहित नाही, पण चर्चा होती का नाही? मला 2 मिनिटात द्या. वाघ मरून जाईल, गवत खाणार नाही. ढेकून मरून जाईल, म्हशीचं रक्त पिणार नाही. माझं बोलणं कळालं? कळालं का? पण एक पत्ते बाळगा, आपण मरून जाऊ, मांसाहार करणार नाही. बस संपलं. हे पत्ते बाळगिले पाहिजे प्रत्येक माणसानं. हा तुम्हाला 2 मिनिटात सांगू. राजे छत्रपतीनं 1,500 गाढवं बांधली होती, पोचली होती. राजा छत्रपतीने किती हजार गाढवं? 1,500 गाढवं होते. कोणाकडे? छत्रपती शिवाजी महाराजाकडे 1,500 गाढवं. हा ते गाढवं का पोचले? याचं कारण आहे. राज्य खिंडीमध्ये, अरण्यामध्ये, बाहेर देशामध्ये जर गेले तर गाढवं पुढे जायचे. शुद्ध पाणी, अशुद्ध पाणी आणि विष पेलेलं पाणी हे कुणाला कळायचं? गाढवाला कळायचं. जे गाढवानं पाणी पेलेलं तेच पाणी सैन्य पित होतं, आणि जे गाढवानं पाणी पिलंय त्याच पाण्याचं हे सैन्य पाणी पित होतं. का पोचले गाढवं? का पोचले? कशामुळं? म्हणा सांग तूच. हे बरोबर आहे का चूक आहे? आता पुढत होतो पण ते हेंडगा फेटलाय. काही माणसाला कळ नाही महाराज पाणी कुठलं प्यावं, त्याला बाण नाही. हा काय बघालीत माझ्याकडे तुम्ही? हा जरा भान ठेवा. हा त्या बाण नाही काही तुम्ही माझ्या बापाला चापट हाणली नाही. हा मी काही तुमचा धुरा सारला नाही. हेतू पुरस्कार कोणालाच बोलत नाही. वस्तुस्थिती झाली पाहिजे. हा तरुण सुधारला पाहिजे. वाघ मरून जाईल, गवत खाणार नाही. आपण हिंदू आहात. एकमेका करू साह्य, जे खळाची अंकटी दुरिताचे भूता परस्परे पडो. ही गरज पाहिजे. युट्यूब आणि चॅनल गावात येऊ द्यायचं नाही. प्रत्येकानं एका विचारानं राहिलं पाहिजे. तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये एक गाव आहे, 8,000 लोकसंख्येचं गाव आहे. माझं कीर्तन काल्याचं होतं. समाज हजारो जमला आणि एका माणसाने चिठ्ठी येऊन दिली मला. म्हणले महाराज ही बाई मुस्लिमाची बाई आहे आणि या बाईचा सत्कार तुमच्या हाताने ठेवायचा आहे. आमदार साहेब आले नाहीत. म्हणले पुढे काही बंद नाही म्हणले येण्यासाठी. म्हणलं का? अरे बाई कोणाची आहे? म्हणजे मुसलमानाची. लोकसंख्या किती आहे? 8,000. त्या गावाचं नाव आहे बालकुंदा. निलंगेच्या पुढे बालकुंदा. लक्षात ठेवा. नसेल तिथं फोन लावा. हा मी म्हणलं 8,000 लोकसंख्येचं गाव आणि माझ्या गरीबाच्या हातानं मुस्लिमाच्या बाईचा सत्कार का? ते म्हणले महाराज भक्ती विजय ग्रंथ लावला आम्ही. प्रत्येक माणसाला चहा आणि दूध आणि पाणी निष्काम सेवेमध्ये बाईनं पाजिलं म्हणून त्या बाईचा सत्कार. जात वीत गोत कुळशीळ मात. साध बघू नका, त्याची कृती बघा. जनाबाईचं जात बघू नका, जनाबाईची भावना बघा. कबीराचे शेले बघू नका, कबीराची जी कृती काय आहे ते बघा. सावता महाराजाचं खुरपीनं बघू नका, सावता महाराजाचा भाव बघा. ही गरज आहे सध्याच्या काळाची. हा म्हणून आपलं गाव आणि आपण एका विचारात जर वागलो, सांड पडली नाही पाहिजे. राजा छत्रपतीची जयंती नाचून करायची नाही, माझ्या राजाची जयंती वाचून केली पाहिजे. वाचलं पाहिजे, ही गरज आहे सध्याच्या काळाची. म्हणून तुम्ही नंबर 1 चांगला कार्यक्रम केला, छान केला. उत्तरोत्तर असाच करा. आणि माता भगिनीनं भरभराटून सहकार्य केलं. मी आकडे बघितले, पट्टी बघितली. हे भूक मयापाशीच होता. आता आल्या बसल्या बसल्या उगा पडलो, तुम्ही बघू लागलो सगळे काय ते.
चांगल्या पद्धतीनं. मी स्वतः पुण्याहून साड्या आणल्या बघितल्या. म्हणलं वा छान साड्या आणल्या. नाही काही साड्या आणायला डुकराला बांधायच्या. त्या बाया न्याल्या तन गावात डुकराला गावाला साड्या कळसाच्या कशाला आणल्या सकाराम. पण गाव हुशार आहे. नंबर 1 साडी पुण्याहून आणली. ती माझ्या बहिणीनं आपल्या कलशार होणाला परिधान करून मंदिरापुढे झगझगीत दिसली पाहिजे माझी बहीण सध्याच्या काळामध्ये. हा आणि बायावर लई बोलत होतो मी, लई आडमुठ आहे. पण आता लाडकी बहीण झाली तसं बोलना झालो. हा घरी गेलो तर म्हणलं एक की बाहेर. म्हणली भ्याची गरज नाही, मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झाली. म्हणलं तू बहीण झाल्या गबरू मेवना झाला. सोपं नाही महाराज. आपलं कीर्तन कुठं चाललंय लक्षात आलं ना. 3 शरण किलर केले मी. 3 शरण किती झाले? किलर झाले 3 शरण. अभंगाचं पहिलं शरण बघा, दुसरं शरण बघा आणि तिसरं शरण बघा. आणि 11:15 वाजले. माझं बोलणं कळालं ना. आता उत्तर ऐका. समाजाला कळना, समाज सुधरणा, तरुण जागा होईना. जागा होण्याची गरज आहे. हा धर्म वाढला पाहिजे, धर्माचं पालन झालं पाहिजे. तरुण पोरं मंदिराकडे आले पाहिजे. ह्या म्हाताऱ्या पट्टी देण्यापेक्षा तरुण पोरायकर पट्टी दिली पाहिजे. हा गावातले सरपंच सुद्धा तरुण झाले पाहिजे. म्हणणं काय म्हणणं आहे? डोळे वासाय काय झालं? नाही बरोबर आहे का चूक आहे? हा नाही बरोबर आहे का चूक आहे? तरुण झाले पाहिजे. आता म्हाताऱ्याला ऑनलाईन काय कळत आहे? नाही काय कळत आहे? हा पेना सरपंच नसला पाहिजे. काल एका सरपंचानं दारू पेली. हा लुंगी घालायचं सोडून फडकच नेसून आलो. लबान नाही माईचो गावाची शपथ. लबाड बोलत नाही. हे पेणाऱ्याने असले नको. पण चांगलं वाटलं. हे बा भरभराटून पोरं उभी चांगल्या पद्धतीनं सुंदर मंदिर बांधलं, छान बांधलं. या परिसरात मी येत होतो. हा आता औरंगाबादे म्हणाले बाबा जेव्हा या. मी म्हणलं नग लईट दाट झालं की पातळ व्हालंय. हा पातळ व्हालंय. लई दाट झालं की निस्ता लुंगा आणि कडव्याचा बुगा. सप्तल झाला ना ह्या डुकऱ्याची पडतं शेकड्या 10 मनाचं पीठ. हा रोजच गेल्या माग चालतं आता सप्त्यात नग म्हणून आले हेच नाही मी. हा उत्तर बघा. आता 3 शरण झाले. उत्तर कळालं ना. महाराज नेमकीमध्ये आले 1. बर वार्डात आले 2, घरात आले 3, कळालं का? नात्यात आले 4 आणि कुण्याही नात्यात आले असे राजांनो ते रक्ताच्या नाट्यात आले जिव्हाळ्याच्या. एवढं बोललो. बर कसे आले मी सांगत नाही. अभंग क्रमांक 4. तुका म्हणे बाळ, 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 तुका म्हणे बाळ. हे माता जैसी स्नेह जाळ, माता जैसी स्नेह जाळ, शोभविले येर येरा, शोभविले येर येरा. माता जैसे स्नेह जाळ, माता जैसे स्नेह जाळ, शोभविले येर येरा, शोभविले येर येरा.
हीरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा ठाई हीरा सोने के ठाई हीरा सोने के ठाई हीरा सोने ठाई हीरा शोभवीरे हेरा हेरा शोभवीरे हेरा 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 चांगलं सौभाग्य आहे. ऐकणारी मंडळी सुज्ञ, म्हणणारानं एकूण एकाला प्रेम दिलं. भजन्यानं भजन्याकडे बघितलं पाहिजे आणि हसका चेहरा केला पाहिजे. क्विट मधल्या गाठीचं धसकट वातावरणच रंगत नाही. हा हा त्याच्याकडे बघितलं की आम्हाला वक्त झर तोंड पडते. म्हणून प्रफुल्लित माणसं पाहिजे. याला प्रमाणे मायाकडे होडिली गौरी तैसा दिशे तोंडावरी. प्रफुल्लित माणसं पाहिजे. भजन्यानं भजन्याकडे मृदंग्यानं हात बसलं ना, मस्त माणसानं हसके चेहरे केले की वातावरण भरते, रंग भरे आणि प्रेमे हरिदास या बातेचं फील असतंय. आणि गावकऱ्यानं सगळ्याला एका मंडपात आणलेलं असते कष्टानं. हा गावकऱ्याला शिनाला नाही पाहिजे. वातावरण बनलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. सुंदर या पटांगण बी आहे, मंदिर बी आहे, नियोजन बी आहे आणि समाज बी आहे. काहीच कमी नाही. चला महाराज पहिलं चरण क्लिअर करा. 10च मिनिटं राहिलीत शेवटचं चरण. आता शब्द कसा बघा. तुका म्हणे बाळ. बाळ वेगळं, लेकरू वेगळं. बैल वेगळा, वासरू वेगळं. घोडी वेगळी, शिंगरू वेगळं. आई वेगळी आणि पत्नी वेगळी. बर. ताक वेगळं, दूध वेगळं. बर. रू वेगळा, लोणी वेगळं. वा. चुना वेगळा आणि दही वेगळं. याच्यातला फरक आम्हाला काढून टाका वेळेच्या अभावी. चला. तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती. जे धेनून वासरू आहे ना, वासराच्या मनात गाय, गायीच्या मनात वासरू. भक्ताच्या मनात देव आणि देवाच्या मनात भक्त. माझं बोलणं कळलं ना तुम्हाला? हा. बर. बाळ का हाय? बाळ हे कोणाकडे बी जाते, कोणी उचला. हा. मातेची या चित्ती अवघी बाळकाची, जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ. बघा ना, एवढं माईला प्रेम आहे. कोणाकडे बी जातंय बाळ आणि लेकरू घरच्याकडेच जातंय, दुसरीकडे जात नाही. असं केलं की असं करतंय का? आमच्या हाताला बोराटे आहेत का? हा सांग ना. सप्त्यातला इना कोणाकडे बी जातंय. हा. पण माणसं पाराकडे येतच नाही. लांबून म्हणते तिकडं जाऊ नका, इना उभा राहिले आणि घ्यावं लागल. आणि बायको म्हणत्या तिकडं जाऊ नका, तुमचा भोळसटचा भाव आहे. आणि खनकून पट्टी देताल वय वय हे म्हणते तितका येडा नाही, पहिल्या पंक्तीला जेवतो. हा. आणि तो वाढण घेऊन येतो, शेषे घेऊन जाईन. वारे वा, धन्य माता पिता. हे असलं नको. चला 2 मिनिटात संपलं. विनोद सोडून द्या, टेस्टर लावून 2 मिनिटात पुढे चालायलो. चला. नेटच्या परीक्षेमध्ये मुलगा पास झाला, गावाला आला, भरती झाली, संगळ झालं आणि माईनं मुखात पेढा घातला. वा. माईनं सांगितलं राजा माझं सोनू, माझ्या दुधाचं सार्थक झालं. माईनं हात फिरला. माय माझं वासरू.
बस काय आनंद झाला. ते म्हणला उद्या ड्युटीला जातोय. हा आणि कार्याला पुन्हा यायचंय. हा फाटकून न्हाव्याच्या दुकानात गेलं. न्हावी तर कळालं की. आणि त्याने हात फिरविला. हा तुझी भरती झाली म्हण सकाराम म्हणून हात फिरविला. आता माईने हात फिरविला आणि वारकने हात फिरविला. सारखा का फरक. चला इथं कोणी असेल तर मला बुगा करील त्याला सोडून. चला बोला फरक का सारखं कसं बोला. फरक आहे ना. फरक आहे ना. कसा फरक ऐका. विठाला 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 बोला आता सांगितलं ना तुम्हाला. आता फरक निघाला. रिवर्स करीत नाही. 2 मिनिटा. मांजरानं झडप धरली लोण्याचा गोळा म्हणून. झडप मारली लोण्याचा गोळा सोडून रुवाचा गोळा निघाला आणि मांजर मानवरच पडलं. दही खाल्लं तर आराम मिळतय. चुना खाला तर तोंड सोलत. दिसाय परिणाम कसा आहे. चुना दही कसं दिसायला सारखं आहे पण घटक वेगळे. चला 2 मिनिटांमध्ये तुम्ही घरबारी आहेत मी घरबारी आहे. माय म्हणते तुझं जेवण झालंय ना. कळताना कळलं का. आणि बायको म्हणते तुमचं जेवण झालंय ना. काय छटका द्यालीस सांगा. बायकोने विचारलं आणि माईने विचारलं. माझं बोलणं कळालं. माईच्या बोलण्यामध्ये प्रेम आहे आणि बायकोच्या बोलण्यात मोह. बाया किती आहेत 2. घरात बाया किती. माईला का आहे आपलं प्रेम आहे. ती एकच माय आहे. आईशी कळवळ्याची करील अभावीन. दोघीनं विचारलं पण एकीच्या बोलण्यामध्ये मोह आहे आणि एकीच्या बोलण्यामध्ये प्रेम आहे. मोह कोणाच्यात आहे म्हणता का देखत. तुम्ही कोण्या गावची हा येऊ का तिथं चहा प्यायला म्हणता का देखत. हा पाठ थापटी तो मग देखत म्हणली. आहो हा तिनं ठिसकून केले की म्हणते तशी म्हणू नका ये. नाही बरोबर आहे का चूक आहे. महाग बोलणं वेगळं लबान नाही. फरक आहे महाराज. त्या करुणामध्ये पट्टा पडला. आम्हाला कीर्तनच नव्हतं. मी बरंच हाका मारायचे. हे 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 काय मी आयुष्यात कीर्तन करणार नाही. पालम मध्ये फेफशी कून खाईल. आता 10 माणसं माझ्या गाडीत बसायचे होणाळी कर. किती माणसं 10. गाडी गेटला गेली कल्ली गाडी की चुटकून येते या मुंगसावनी जीप काढून अशी करून. म्हणलं कस काय येतेच ग. आपल्या गाडीची फैरिंगच कळती. करोनामध्ये कुठे गेलती ग चिपडी फैरिंग. प्रेम वेगळं आणि मोह वेगळं. कळलं का. बाळ वेगळं आणि लेकरू वेगळं. इथं कीर्तन चाललंय. तो का म्हणे बाळ तुकडा बंद केला. बर माता जैशी स्नेह जा. स्नेह म्हणजे प्रेम. माईच्या मनात काय आहे प्रेम आहे. संताच्या मनात काय आहे आपलं प्रेम आहे. देवाच्या मनात आपला मोह आहे. भक्ता राखे पायापाशी. बघा ना आता इथपर्यंत मी बोललो ना म्हणून आपला टाइम संपला. हा दोंडूपण दादाचा फळ आहे. वारकऱ्याचं पालन करणारा फळ आहे. आचारसंहितेचं पालन करणारा फळ आहे. म्हणून मी आम्ही ओळखीलं गावाला रामकृष्णारी भजन चालू केलं की ओळखीतो. अरे फळ आहे मग त्या पद्धतीने आम्ही चलतो. हा म्हणून ठोब्बा रुक्माई पुन्हा ज्ञानो बरायचं भजन. पुन्हा हार राहिलाय ना. पुन्हा ठोबा रुक्माईला हारी. पुन्हा तुकोबरायचं भजन. शेवटच्या 1-2 चाली. कुणाही माणसाला उठायचं नाही. आणखी टायमाच्या पुढे गेलो नाही. आणखी 11ला 2-3 मिनिटं कमी आहेत. चाल होईपर्यंत येते. चहा आहे का नाही पुन्हा आहे ना. चहा आहे का नाही. हा मस्त चहा कर जा. नाही तर उग छटाक साखर पाणी 18 सिंगल पाणी पेत्रा गुळवणी असं नका. हा एनकी मध्ये पिलेला चहा दावण गावाला जाईपर्यंत. बरोबर आहे का चूक आहे. मी का चहा पेत नाही का. मला आता बरेच म्हणलं महाराज चहा प्या. नको बाबा नका चहा. का
पेत नाही त्याचं कारण तिकून मोजून आणते इथं बाई मोजित्या पुन्हा साई येऊ दे फुकीत्या हिचा थुका तिच्यामध्ये त्या दुधात तवापासून च्या पेणार ढेकून मारल्यावर काळा च्या प्यालो नसलेली 7:30 लईची तर माणूस आहे मी व्हिडिओ करा मी बैठकीत म्हणलं हे बा आणखी परभणी जिल्ह्यातून लातूर बीड 2-4 जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या अभिष्टचिंतनला आतापर्यंत आमच्या दोघांची कीर्तनं झाली बाळू महाराज गिरगावकर आणि दुसरा गबरू तिसऱ्याचा नंबर आणखी लागला सोपं नाही महाराज हा कधी लक्षात ठेवा ही वस्तुस्थिती आहे हा कधी बघा हा आता गुजरातला चालू 29 जानेवारीला सोपं नाही ही माझी ताकद नाही हे आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि मारुतराव महाराजाची गाडी पुसली ना हे त्याचं बिल आहे कधी पत्रकार परिषद घ्या हा परिसरामध्ये एकच माझ्याकडे आम्ही मेलो तरी मारुतराव महाराजाचं म्हणूनच मरणार आणि जगलो तरी मारुतराव महाराजाचं म्हणून जगणार संपला विषय कळाला का झालेली सेवा मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज दक्षिणमुखी हनुमंतराया श्री बालाजी आणि खंडेराया आणि गावातली पांडुरंग परमात्मा वडीलधारी तुम्ही सगळी मंडळी चांगल्या पद्धतीनं भरभराटून साथ दिली पंचक्रोशीतील जनसागर आला माझ्या बाई लेकीनं सगळ्यांना मन मोकळ्यापणानं पट्टी द्यायचा खनाखन हा आणलेले महाग शिल्लक ठेवू नका तुम्हाला सगळ्याला सांगायलो ज्या बायला उदगीर माहीत नव्हतं त्याला मालक म्हणाला मॅडम आज उदगीरला जायचं आहे का जायचं आहे त्यानं बरं झालं हा आणि हे फुकट झालं नाही रे कळाली की दिसाली की नाही हे रगड पिकलं इकडे पिकलं आमच्या इकडे पिकलं त्याच्याकरता आपला सप्ताह लईच भारी झाला 2-3 सुगीमध्ये लईच खनाटून झालं नाही बरोबर आहे का चूक आहे बा सप्ताह करून शिल्लक राहतय नाही बरोबर आहे का चूक आहे आणि बाया आता रिकाम्या आल्याच नाहीत त्याच्या मनात यावं हा ज्या मालकानं पैसे दिले नाहीत 2-4 मनी देऊन जात्यात बायाच्या मनात यावं दबाण नाही म्हणून चांगल्या पद्धतीनं साथ दिली नंबर 1 50% 75% बाईली की आल्या बरोबर आहे का नाही असाच कार्यक्रम उत्तर करा ही तुम्हाला सगळ्याला विनंती भरभराटून साथ द्या सहकार्य करा धर्मानं वागा निर्व्यसनी बना झाडे लावा झाडे जगवा वार्ड अंगण देव हे सगळ्याला सांभाळा बस आणि आपण जरी मेलो तर आपली कीर्ती शिल्लक राहावं याची जाण ठेवा महागल्ली जे गेलेत ते अमर आहा ते अमर राहिली त्यानं काय केलं त्याचं इन्स्पेक्शन प्रत्येकानं करायचं हा म्हणून तुम्हाला एक सगळ्याला सांगायलो ठोब्बा रुक्माई भजन चांगल्या पद्धतीनं होईल हा आणि तुला सांगायलो भैया हे मधले काही मी अवघड बोललोय ना ते काढून टाक आणि मध्ये जर हेंडगा आला जबाबदारी तू यावर बघायलाच काय माया काढ हा विठोबा रुक्माई